संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही इथे. विठ्ठला 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 श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी. श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी. पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी. श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी. दया पाद पद्मी नमन माझे. दया पाद पद्मी नमन माझे. दया पाद पद्मी नमन माझे. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. देवदार सोपान देवा देवदार सोपान देवा देवदार सोपान देवा. नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी. जननी देवाची जय जननी देवाची जय जननी देवाची. हे सारस्वताची गोड तुम्हीच लाविले जी झाड, तरी अवधाने अमृते वाढ शिंपोणी किजे. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. काशाय वस्त्रं करदण्डधारिणीं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं. चक्रं गदाभूषयित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही म्हणा हे होय. ऐसे वक्तृत्व कवना हे जेणे तुम्ही रिझा. जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारून आता सो मंत्रहीन क्रिया. नकाचर्या विचारू घ्यावी घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बळाची देवा जोडोनी अंजोळ. असे दाना उतावेळ पहा पहा कृपा दृष्टी. बोला उरलिया गोष्टी. विठ्ठला संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत वैराग्य राग रसिक सच्चिदानंद स्वरूप भक्त कल्याण मूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा संतपर प्रकरणातील एक अत्यंत महत्वाचा, अत्यंत प्रसिद्ध आणि जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला अत्यंत गोड असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. अभंग 3 चरणाचा आहे. अभंग किती चरणाचा आहे? अभंग 3 चरणाचा आहे. पण अभंग जरी 3 चरणाचा असला तरी तुकाराम महाराज मात्र या अभंगातून 4 गोष्टी सांगतात. अभंग किती चरणाचा आहे? अभंग 3 चरणाचा आहे. पण अभंग जरी 3 चरणाचा असला तरी तुकाराम महाराज मात्र या अभंगातून 4 गोष्टी सांगतात. एक म्हणजे संतांच्या महिम्याचं दुर्गमत्व सांगतात. दुसरं म्हणजे संतांच्या महिम्याचं शब्दातीतत्व सांगतात. तिसरं म्हणजे संतांच्या महिम्याचं उपमातीतत्व सांगतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं स्वानुभव गम्यत्व सांगतात. विठ्ठला अत्यंत गोड सुंदर असा हा चालू असलेला भक्ती उत्सव
आणि आज या भक्ती उत्सवातील ही 5व्या क्रमांकाची कीर्तन सेवा कोणत्याही प्रकारचा अधिकार, योग्यता, अभ्यास, भाषा कौशल्य, स्वराचं ज्ञान, तालाचं ज्ञान किंबहुना कोण्याही ग्रंथाचं पांत अध्ययन नसताना सुद्धा ही आजची 5व्या क्रमांकाची कीर्तन सेवा सर्व कोऱ्हाळे ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठला विठ्ठला या सेवेसाठी सर्वच संप्रदायातील ख्यातनाम गायक वादक तथा महाराज मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये या सप्ताहाचं संयोजन करणारे अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रम, काही कार्यक्रम नियोजनबद्ध असतात आणि काही कार्यक्रमाचंच नियोजनबद्ध असतं, पण हा कोऱ्हाळेचा कार्यक्रम म्हणजे नियोजनबद्ध कार्यक्रम, भागवा भागवी नाही. विठ्ठला याचं अत्यंत सकुशल नियोजन करणारे आदरणीय परमपूज्य वारकरी सेवा संघाचे बारामती तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय श्री आमचे दत्ताभाऊ गावडे असतील, आदरणीय परमपूज्य श्री भोसले गुरुजी असतील, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायक आमचे संपद महाराज दानवे असतील, मदने महाराज असतील, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार, ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ चालवणारे आणि आज प्रत्यक्ष पकवाज वाजवण्यासाठी उपस्थित आहेत असे आदरणीय परमपूज्य श्रीहरी महाराज आळंदकर आणि आमचे सन्मित्र वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड पखावज वादक आदरणीय श्री विठ्ठल महाराज जमदाडे ते सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय बाळासाहेब बारवकर आहेत. सर्व पंगतदाते, देणगीदाते, हस्ते परस्ते सर्व सहकार्य करणारी भाविक मंडळी, या सप्ताहाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, खजिनदार, पंगतदाते सर्वांना मनापासून वंदन करतो आणि अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठला आज जो सेवेसाठी अभंग घेतलाय या अभंग 3 चरणाचा आहे, पण अभंग जरी 3 चरणाचा असला तरी तुकाराम महाराज मात्र या अभंगातून 4 गोष्टी सांगतात. एक म्हणजे संतांच्या महिम्याचं दुर्गमत्व सांगतात, दुसरं म्हणजे संतांच्या महिम्याचं शब्दातीतत्व सांगतात, तिसरं म्हणजे संतांच्या महिम्याचं उपमातीतत्व सांगतात आणि चौथी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं स्वानुभव गम्यत्व सांगतात. संतांच्या महिम्याचं दुर्गमत्व सांगतात. संतांचा महिमा दुर्गम आहे. सहजासहजी सामान्य जीवाला संतांचा महिमा कळत नाही. अरे संतांचा महिमा जीवाला कळत नाही यात काय आश्चर्य आहे. संतांचा महिमा देवाला सुद्धा कळत नाही. का कळत नाही तर तो दुर्गम आहे. संतांचा महिमा एका प्रकारचा नाही, अनेक अंगाने संतांच्या महिम्याचं वर्णन केलेलं आहे. संतांच्या नावाचा महिमा वेगळा, संतांच्या दृष्टीचा महिमा वेगळा, संतांच्या चरणरजाचा महिमा वेगळा, संतांच्या आलिंगनाचा महिमा वेगळा, संतांच्या भूमीचा महिमा वेगळा, संतांच्या भूमीतील वृक्षाचा महिमा वेगळा, संतांच्या पंथाचा महिमा वेगळा, संतांच्या ग्रंथाचा महिमा वेगळा, संतांच्या आलिंगनाचा महिमा वेगळा आणि संतांचा महिमा वेगळा. विठ्ठला विठ्ठला त्याचं 2-2 मिनिटात विवेचन करू. संतांच्या नावाचा महिमा, संतांच्या नामस्मरणाचा काय महिमा. अरे या संतांचं नाव या जीवाने सहजगत्या जरी घेतलं तरी या जीवाला पुण्य प्राप्त होतं असं आमच्या संतांचं नाव आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. ही संतांच्या नावाने होणारी इष्ट प्राप्ती झाली. संतांच्या नावाने इष्ट प्राप्तीच होते असं काही नाही भोसले गुरुजी. संतांच्या नामस्मरणाने अनिष्ट निवृत्ती सुद्धा होते. तुका म्हणे पापे जाती संतांची अजपे, ही अनिष्ट निवृत्ती. काही साधनाने इष्ट प्राप्ती होते पण अनिष्ट निवृत्ती होत नाही. काही साधनाने अनिष्ट निवृत्ती होते, इष्ट प्राप्ती होत नाही. काही साधनाने इष्ट प्राप्तीही होत नाही आणि अनिष्ट निवृत्ती होत नाही. पण जगाच्या पाठीवरती एकमेव संतांचं नाव असं आहे, या संतांच्या नामस्मरणाने इष्ट प्राप्तीही होते आणि अनिष्ट निवृत्ती होते. हा संतांच्या नावाचा महिमा. संतांच्या नावाचा काय महिमा आहे. काही साधन पुण्योत्पादक आहेत पण ती पाप निवर्तक नाहीत.
काही साधन पाप निवर्तक आहेत पण पुण्योत्पादक नाहीत. काही साधन पुण्योत्पादकही नाहीत आणि पाप निवर्तकही नाहीत. पण जगाच्या पाठीवरती एकमेव संतांचं नाव असं आहे, ते पुण्योत्पादकही आहे आणि पाप निवर्तकही आहे. हा संतांच्या नावाचा महिमा आहे. काही साधन पुण्य प्राप्त करून देतात पण पाप घालवत नाहीत. काही साधन पाप घालवतात, पुण्य प्राप्त करून देत नाहीत. काही साधन पुण्यही प्राप्त करून देत नाहीत आणि पापही घालवत नाहीत. नित्य नैमित्तिक कर्माचा तुम्ही विचार करा, ते पुण्यही प्राप्त करून देत नाहीत आणि पापही घालवत नाहीत. पण जगाच्या पाठीवरती एकमेव संतांचं नाव असं आहे, हे संतांचं नाव पुण्यही घालवतं म्हणजे आणि पापही प्राप्त करून देतं. म्हणजे जागेत अजून तुम्ही, संतांचं नाव हे पुण्यही प्राप्त करून देतं आणि पापही घालवतं. हा संतांच्या नावाचा महिमा आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नामस्मरणाचा काय महिमा आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. हा संतांच्या नावाचा महिमा आहे. संतांच्या नावाचा काय महिमा आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. हा आमच्या संतांच्या नामस्मरणाचा महिमा आहे. संतांच्या नावाचा महिमा, संतांच्या चरण रजाचा महिमा. संतांच्या चरण रजाचा काय महिमा आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या चरण रजाचा महिमा. संतांच्या चरण रजाचा काय महिमा. अरे परमात्मा जर पुढे चालला, आमचे भक्त जर पुढे चालले तर परमात्मा मागे चालतो आणि त्यांच्या चरणाला वंदन करतो. नाम याचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीचे. हा संतांच्या नामस्मरणाचा महिमा, संतांच्या चरण रजाचा महिमा, संतांच्या आलिंगनाचा महिमा. संतांच्या आलिंगनाचा काय महिमा आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडी. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडी. सायुज्यता जोडे. आता या प्रमाणाचा अर्थ काय. या प्रमाणाचा अर्थ स्वतंत्ररित्या तुम्हाला सांगण्याची गरज नाही. हे प्रमाण आपल्या नित्य वाचनातले दादा. या प्रमाणाचा अर्थ काय तर आलिंगनाने मोक्ष प्राप्त होतो असा सरळ सरळ या प्रमाणाचा अर्थ आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. अरे संतांचं आलिंगन घडलं की मोक्ष प्राप्त होतो. पण आता गंमत अशी आहे, संतांच्या आलिंगनाने मोक्ष होत नाही. होत नाही आलिंगनाने मोक्ष. अरे आलिंगनाने मोक्ष होतच नाही. इतका सोपा मोक्ष आहे का. आलिंगन घडलं आणि मोक्ष झाला एवढा सोपा मोक्ष होत नाही मोक्ष. मग मोक्ष कशाने होतो. मोक्ष कशाने होतो तर मोक्ष हा ब्रह्मज्ञानाने होतो. कशाने होतो. ब्रह्मज्ञानाने होतो. ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात
तर जे ज्ञान मिळवल्यानंतर अन्य दुसरं कोणतंही ज्ञान मिळवण्याची आकांक्षा वा गरज शिल्लक राहत नाही, त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. महाराज मुघम बोलू नका, पुरावा सांगा. आमच्या संतांचंही प्रमाण आहे आणि शास्त्राचाही पुरावा आहे. शास्त्र सांगतं ज्ञानात एवतू कैवल्यम, कैवल्य नाम मोक्ष ज्ञानाने प्राप्त होतो. आलिंगनाने मोक्ष प्राप्त होत नाही आलिंगनाने मोक्ष प्राप्त. मोक्ष ब्रह्मज्ञानाने प्राप्त होतो. नव्हे ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारू. हा जर दृष्टांत असता तर काहीतरी कॉम्प्रोमाइज करता आला असत, पण हा सिद्धांत आहे. सिद्धांत कशाला म्हणतात? ज्याच्यात कधीही बदल करता येत नाही त्याला सिद्धांत म्हणतात. ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो हा जर सिद्धांत असेल, ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो हे जर शास्त्राचं म्हणणं असेल, ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो हा जर वेदाचा सिद्धांत असेल, आणि ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो हे जर आमच्या संतांचं म्हणणं असेल, तर मग आलिंगनाने झाला याची वाट काय? आलिंगनाने मोक्ष होत नाही आलिंगनाने मोक्ष. मोक्ष आलिंगनाने होतच नाही. मोक्ष कशाने होतो? ब्रह्मज्ञानाने होतो. मग आलिंगनाने झाला याची वाट काय दत्ता भाऊ? तर सरळ उत्तर आहे काय? तो संतांचा महिमा आहे. विठ्ठल होत नाही आलिंगनाने मोक्ष. झाला याचं काय कारण? तर तो संतांचा महिमा आहे. ऐसा संतांचा महिमा. अहो ऐसा संतांचा महिमा म्हणजे कैसा संतांचा महिमा? ऐसा संतांचा महिमा. अहो ऐसा म्हणजे कैसा? ऐसेनी कैसेला प्रश्न विचारला की त्याचं उत्तर तैसे हे येत असतं. ऐसा संतांचा महिमा. ऐसा म्हणजे कैसा? आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा. विठ्ठल आलिंगणे संतांची, आलिंगणे संतांची, आलिंगणे दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया. वरिष्ठांच्या ठेवीता, वरिष्ठांच्या ठेवीता, टाळी वाजवा एक. भाकरच खाण्याची सोय नव्हती. मग एवढा ग्रंथ निर्माण कसा केला माऊली तुम्ही?
त्यावेळेला माऊली सांगतात की बाबा माझ्या डोळ्यापुढं इतक्या उंचीची माणसं बसली होती की त्यांनी माझ्याकडे पाहिलं जरी तरी त्यांच्या नजरेतून माझ्या मुखातून ज्ञान प्रसवेल हा संतांच्या दृष्टीचा महिमा आहे. तुमचे दिठिवेचे ओले सासिन्नले प्रसन्नतेचे मळे ते साऊली देखून लोळे श्राम तुझी मी विठ्ठला. संतांच्या दृष्टीचा महिमा, संतांच्या भूमीतील वृक्षाचा महिमा. संतांच्या भूमीतील वृक्षाचा काय महिमा आहे? आता आपण आळंदीला जातो, आपली दिंडी सुद्धा आहे, आळंदीला जातो आपण. कोण कोण आळंदीला गेलेले हात वरती करावर. वा वा वा. बाकीचे गेले नसले तर जाऊन या, पैसे मी देतो, पण एकदा जाऊन या. का? प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु प्राचार्य मामासाहेब दांडेकर सांगायचे की बुवा महाराष्ट्रात जन्माला आला आणि गाथा ज्ञानेश्वरी न वाचता मेला आणि आळंदी पंढरी न पाहता मेला तर माणूस मेला असं म्हणायचं नाही, बैल मेला असं म्हणायचं. विठ्ठला विठ्ठला. आता आपण आळंदीला जातो. आळंदीला गेल्यानंतर लंगडे साहेब माऊलींच्या मंदिरात एक वृक्ष आहे. कोणता हो? कोणता वृक्ष? आज्यान वृक्ष. सर्व मंडळी हुशार आहेत, जाणते. कोणता वृक्ष? आज्यान वृक्ष. बाकीचे कोणता वृक्ष? आज्यान वृक्ष. आज्यान वृक्ष. दुसऱ्यानं सांगितल्यावर कॉपी करून तरी पास व्हा कमीत कमी. आज्यान वृक्ष. कोणता वृक्ष? आज्यान वृक्ष. आता तो आज्यान वृक्ष कुठे आहे त्याचं स्मरण करून देतो. तुम्ही दर्शन करू नये आला असेल, तुमच्या लक्षातही नसेल. आपण महाद्वारात जातो, हैबत बाबांच्या पायरीचं दर्शन घेतलं, आतमध्ये गेलो, कासवाचं दर्शन केलं, हैबत बाबांचं दर्शन केलं, नंतर नाथपाराचं दर्शन केलं, लक्ष्मीनाथ केसरीनाथ भोजलिंग काकांचं दर्शन केलं, नंतर गरुड खांबाचं दर्शन केलं, नंतर माऊलींचं दर्शन केलं. पाठीमागे आलो की नंतर कोणतं दर्शन? मुक्ताईचं दर्शन केलं, सिद्धेश्वराचं दर्शन केलं आणि नंतर त्या कोपऱ्यातल्या पिंपळाला उजवी घालून आलो की नंतर जो वृक्ष लागतो तो कोणता वृक्ष? आज्यान वृक्ष. तर त्या आज्यान वृक्षाचा असा महिमा आहे. वेड्यातला वेडा मनुष्य असू द्या दादा, वेड्यातला वेडा मनुष्य असू द्या गुरुजी, मंदातला मंद मनुष्य असू द्या, नव्हे जो गावात कोण्याच कामाचा नाही असाय असला आणि त्याला जर त्या वृक्षाखाली नेऊन बसवला आणि त्याने जर ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीची अनुष्ठानपूर्वक पारायण केली तर तो जगातला सर्वश्रेष्ठ विद्वान होऊ शकतो. हा संतांच्या भूमीतील वृक्षाचा. आज्यान वृक्षाची पाने जाण भक्षून करील अनुष्ठान त्यासी साध्य होईल ज्ञान. शंका वाटते का? येथे संशय नाही. विठ्ठला विठ्ठला. संतांच्या नावाचा महिमा, संतांच्या दृष्टीचा महिमा, संतांच्या आलिंगनाचा महिमा, संतांच्या चरणराजाचा महिमा, संतांच्या भूमीतील वृक्षाचा महिमा, नव्हे संतांच्या पंथाचा महिमा. संतांच्या पंथाचा काय महिमा आहे? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. शब्द हा बहुसार उपकाराची राशी मनवोनी चालविला मागे येतील त्याशी मागुनी आली वाट शुद्ध ओळीची कैसी तरली तरतिगा आणि काही विश्वासी
पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही. पुढे गेले त्यांचे शोधित मार्ग, शोधित मार्ग, चला जाऊ घेत आम्ही, चला जाऊ मार्ग घेत आ, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, शोधित मार्ग, चला जाऊ माग, चला जाऊ माग घेत आम्ही. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. संतांच्या पंथाचा महिमा आणि संतांच्या ग्रंथाचा महिमा. संतांच्या ग्रंथाचा काय महिमा, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा काय महिमा, काय महिमा. म्हणून म्हणे काया वाचा, जो मालक होईल येचा, तो कोऱ्हाळे गावचा चक्रवर्ती करी. का हसले? म्हणून म्हणे काया वाचा, जो मालक होईल येचा, तो बारामती तालुक्याचा चक्रवर्ती करी. चुकलं का? 100% चुकलं. असं नाही. म्हणून म्हणे काया वाचा, मालक नाही सेवक होईल येच. ज्ञानोबरायांचा संदेश आहे की परमार्थामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा सेवक व्हायला शिकलं पाहिजे. पण आपली नेमकी भूमिका उलटी आहे. परमार्थात आलं की प्रत्येकाला वाटतं मालक व्हावं. नवे नवे सांगूच का, प्रत्येकाला वाटतं काय, भांडवल कमी गुंतवून धंदा धोरणात चालावा. विठ्ठला विठ्ठला प्रत्येकाला वाटत, पण तसं नाही. ज्ञानोबराय सांगतात परमार्थात आलात ना, पहिल्यांदा सेवक व्हायला शिका. सेवक म्हणून म्हणे काया वाचा, जो सेवकू होईल येचा, त्याचा परिणाम काय, तर तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. हा ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा महिमा आहे. विठ्ठला आणि थोडस विषयांतर होईल, पण एका मिनिटात सांगतो. ज्ञानोबरायांनी मराठी भाषिकांवरती सगळ्यात मोठा केलेला उपकार कोणता असेल दत्ता भाऊ, सगळ्यात मोठा उपकार कोणता केला असेल तर त्यांनी ज्ञानेश्वरी मराठीतून लिहिली. हा सगळ्यात मोठा उपकार केला. सगळ्यात मोठा. वाक्य कमी पडलं माझं, थोडस पुढच्या वाक्यात सांगतो. काय, ज्ञानेश्वरी मराठीतून लिहिली हे आश्चर्य नाही दादा, हे आश्चर्य नाही. श्रीहरी महाराज त्यांना 56 भाषा येत असताना मराठीतून लिहिली हे आश्चर्य. 56 भाषा येत असताना मराठीतून लिहिली हे आश्चर्य. मला सांगा, त्यांनी जर ज्ञानेश्वरी जर मल्याळम मधून लिहिली असती तर काय केलं असतं तुम्ही? बोला की जरा. त्यांनी जर तामिळ मध्ये लिहिली असती तर काय केलं असतं तुम्ही? त्यांनी जर कानडी मध्ये लिहिली असती तर काय केलं असतं? सा बर्री वगैरे असं काय केलं असतं? बर, त्यांनी जर तेलुगू मध्ये लिहिली असती तर याड कुंड्र बुवा पापू थिन्नू अशा भाषेत लिहिली असती काय केलं असतं तुम्ही? थोडी थोडी येते विठ्ठला त्यांनी जर ज्ञानेश्वरी इंग्रजीतून लिहिली असती काय केलं असतं? अरे काय केलं असतं म्हणजे काय? आता करतोय तेच केलं असतं, दुसरं काय केलं असतं? आताही वाचत नाही तेव्हा वाचली नसती. ज्ञानोबरायांचा सगळ्यात मोठा
उपकार म्हणजे ज्ञानोबारायांनी मराठी भाषेचा गौरव केला. माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी हो दे या जगा. तरीही महाराष्ट्राचं दुर्दैव, महाराष्ट्रातल्या लोकांची अजून एक मराठी भाषा शुद्ध नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव. इंग्रजी शब्दाचा प्रयोग न करता महाराष्ट्रातला मनुष्य 1 तास मराठी शुद्ध बोलू शकत नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव. तुमच्या आमच्या मराठीचं काही घेऊन बसले. आम्ही एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो. व्याख्यान संपलं आणि ते व्याख्यान संपल्यावर ते केळी, वेफर्स, दूध, ते पदार्थ अजून का बदलले नाही भोसले गुरुजी मला माहित नाही, तेच पदार्थ आहेत अजून. तर ते कॉलेजचे प्राचार्य त्या शिपायावर खेक असले. ते म्हणले, ए आधी लेडीज बायकांना दे. ते म्हणले, ए आधी लेडीज बायकांना दे. मी म्हणले, एक तर लेडीज म्हणा नाही तर बायका म्हणा. ते म्हणले, आधी लेडीज बायकांना दे. आता मी असा गमतीचाच माणूस, मी म्हणलं सर आधी जेंट्स बाप्यांना वाटून हो द्या, नंतर लेडीज बायकांना द्या. विठ्ठला किती कच्ची आहे तुमची मराठी. एक प्रश्न विचारतो तुम्हाला, मॅचिंगला मराठीत काय म्हणतात? मॅचिंग मॅचिंग मॅचिंग. वा क्या बात है. रंगत संगत. आणखीन एक शब्द आहे, काय सांगा? 100 रुपये देतो. फोन पे गुगल पे सुद्धा करणार नाही. सर्व्हर डाऊन असल्यावरती अडकण्याची दाट शक्यता असते. कॅश देणार लगेच. काय म्हणतात? मॅचिंगला मराठीत अनुरूप म्हणतात. विठ्ठला विठ्ठला संतांच्या ग्रंथाचा महिमा आणि संतांचा महिमा दुर्गम आहे. या जीवाला संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. या वाणीने संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. या वाणी नावाच्या तत्वाने संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. तसे तर 3 तत्व सांगितले व्याकरणामध्ये, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी. यात सगळ्यात अधिक बडबड करणारं तत्व कोणतं असेल तर ते स्त्री तत्व. सगळ्यात अधिक बडबड करणारं तत्व. तसा तर तत्वाचा विचार फार मोठा सांगितलेला आहे. कोण 24 तत्व मानतं, कोण 23 तत्व मानतं, कोण 21 तत्व मानतं, कोण 19 तत्व मानतं, कोण 17 तत्व मानतं, कोण 15 तत्व मानतं, कोण 11 तत्व मानतं, कोण 13 तत्व मानतं, कोण 9 तत्व मानतं, कोण 7 तत्व मानतं, कोण 5 तत्व मानतं, कोण 3 तत्व मानतं, कोण 2 तत्व मानतं, कोण 1 तत्व मानतं. विठ्ठला ज्ञानोबारायांच्या अर्ध्या ओवीस सांगायचं ठरलं तर हे 24 तत्वाचे, कुटुंब, घर, वस्तीचे 3 तत्व सांगितले. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी. पण सगळ्यात अधिक बडबड करणारं तत्व कोणतं असेल तर ते वाणी नावाचं तत्व, स्त्री नावाचं तत्व. स्त्री तत्वाचा स्वभाव आहे अधिक बडबड कर. आता आमच्या गुरुजींचा आणि दत्ता भाऊंचा पालखी सोहळ्याचा नित्याचाच अनुभव आहे. नित्याचाच अनुभव. वारीला गेल्यानंतर प्रातस्मरणे वैकुंठवासी गुरुनाम गुरुवर्य प्राचार्य मामासाहेब दांडेकर सांगायचे म्हणतात, असं गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलेले. वारीला गेल्यानंतर कल्पना करा, एखाद्या धर्मशाळे, एखाद्या रूम मध्ये 25 माणसं उतरवा आणि एखाद्या खोलीत 2च बाया उतरवा. ते रात्रभर बोलत बसतात. का? हा स्त्री तत्वाचा स्वभाव आहे अधिक बडबड कर. मग महाराज सांगतात या वाणी नावाच्या तत्वाचा स्वभाव आहे अधिक बडबड करणं, अधिक बोलणं. आणि या वाणी नावाच्या तत्वाचा स्वभाव अधिक बडबड करणं, अधिक बोलणं हा असल्यामुळे हे वाणी नावाचं तत्व संतांच्या वर्णनाकडे लावलं आणि संतांच्या वर्णनाकडे लावल्यानंतर ते वाणी नावाचं तत्व थकलं. आणि ते वाणी नावाचं तत्व थकल्यानंतर त्या वाणी नावाच्या तत्वाला विचारण्यात आलं की अधिक बडबड करणं हा तुमचा स्वभाव आहे, अधिक बोलणं हा तुमचा स्वभाव आहे, म्हणून आम्ही संतांच्या वर्णनाकडे तुम्हाला लावलं. आणि मग संतांच्या वर्णनाकडे लावल्यानंतर तुम्ही का थकलात? त्यावेळेला त्या वाणी नावाच्या तत्वाने उत्तर दिलं, मी या माझ्या वाणीने सगळं वर्णन करू शकेल पण संतांचा महिमा वर्णन करू शकत नाही. का?
तो दुर्गम आहे अभंगाच्या पहिल्या चरण. संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु वा वा वा. ज्ञान असलं पाहिजे. दुर्गम शब्द आल्यामुळे दुर्गम चाल लावली. विठ्ठला विठ्ठला कसं म्हणलं पाहिजे याचं पण ज्ञान आहे ना दादा. सदा नाम घोष करू हरिकथा कसं म्हणलं पाहिजे? सदा नाम घोष करू हरी कथा असं म्हणलं पाहिजे का? तसं ताकदीनं म्हणलं पाहिजे ना. सदा नाम घोष करू हरी कथा. आणि हळूहळू चला कसं म्हणलं पाहिजे? हळूहळू चला. श्रोत्यासह वक्ती इंद्रायणीत नेऊन टाकले पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपली फार मोठी परंपरा आहे. असो, संतांचा महिमा तो बहुदुर्गम. या वाणीने संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. काय त्यांचा महिमा वानू वारंवार, काय त्यांचा महिमा वानू वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी, संत त्यांचा काय महिमा वारंवार पुन्हा पुन्हा वर्णन करावा. संतांचा महिमा या वाणीने वर्णन करता येत नाही. काय काही गोष्टी मिळणं अवघड आहे आणि काही गोष्टी कळणं अवघड आहे. काय काय मिळणं अवघड आहे? नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातनारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातनारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव
भाग मानुष्य तन पावा, सूर दुर्लभ ग्रंथ न गावा. हा मनुष्य देह आपल्याला कधी मिळाला? 84 लाख योनी भोगल्यानंतर हा मनुष्य देह आपल्याला मिळाला. 84 लाख योनी म्हणजे किती वर्ष हो गुरुजी? किती वर्ष? हिशोब करून सांगा, 5 मिनिटं थांबतो. किती वर्ष? गुगलला सर्च करून सांग किती वर्ष. करा करा, काय अडचण. 84 लाख. आमचं वारकऱ्यांचं तत्वज्ञान गुगलच्या पुढचं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता तुम्ही काही बघितलं तर त्यांना तेच वाटलं. असो. 84 लाख घेऊन म्हणजे किती वर्ष? 500 रुपये देतो, लगेच देतो. बरी 1000 रुपये देतो. नाही तर मी सांगतो सगळे 1000 द्या. मला नका देऊ, दिंडीला द्या आपल्या, मला नको. 84 लाख योनी म्हणजे 200 कोटी वर्ष. विठ्ठला विठ्ठला. 200 कोटी वर्षानंतर आपण या मनुष्य देहाला आलो. काय काय करायचं हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. काही गोष्टी मिळणं अवघड आहे, काही गोष्टी कळणं अवघड आहे. काय काय कळणं अवघड आहे? नृपश्च चित्तम कृपणश्च वित्तम मनोरथम दुर्जनम मानवाणाम स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम कुतो न जानामि देवाहा. नृपश्च चित्तम, राजाच्या चित्तात काय चाललं हे कळणं अवघड. कधी सोडून देईल हे सांगता येत नाही आणि कधी फाशी देईल हे सांगता येत. नृपश्च चित्तम. एक प्रश्न विचारतो तुम्हाला, सर्व जाणती मंडळी. 8 नोव्हेंबर 2016 कोणाकोणाच्या ध्यानात आहे? 8 नोव्हेंबर 2016 काय झालं? तुमचे जास्त होते काय? 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदी झाली, बरोबर. आता एक प्रश्न विचारतो बाबा, अत्यंत सुंदर उत्तर दिलं तुम्ही. खरं सांग, खरं सांग, तुम्हाला 7 नोव्हेंबरला असं वाटलं होतं का उद्याच्याला नोटा बंद होत्या म्हणून? झाल्या का नाही? का? राजाच्या चित्तात आलं तो काही करू शकतो. नृपश्च चित्तम कृपणश्च वित्तम. कंजूस माणसाजवळ किती पैसे ते कोणी सांगू शकत नाही. का? काही काही लोकांचं स्वप्न असतं आयुष्यभर नादानिक जीवन जगायचं आणि मरताना श्रीमंत म्हणून मरायचं. म्हणजे मेल्या लोकांनी म्हणलं पाहिजे की श्रीमंत मेला म्हणून. नृपश्च चित्तम कृपणश्च वित्तम मनोरथम दुर्जनम मानवाणाम स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम कुतो न जानामि देवाहा. काही गोष्टी मिळणं अवघड, काही गोष्टी कळणं अवघड आहे. आणि काय काय कळणं अवघड आहे तर संतांचा महिमा कळणं अवघड आहे. विठ्ठल संतांचा महिमा 2 प्रकारचा सांगितला बरं का. संतांचा महिमा एक म्हणजे संतांच्या शक्तीचा महिमा आणि दुसरा म्हणजे त्यांच्या स्वरूपाचा महिमा. शक्तीचं वर्णन एखाद्या वेळेला करता येईल. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला. शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपे प्रगटला शांती रूपे प्रगटला. बोलविला हा संतांच्या शक्तीचा महिमा. अजूनही बऱ्याच लोकांचा विश्वास नाही संपत महाराज की ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविला बोलविला. आणि विश्वास न बसणं साहजिकपणे. विश्वास बसावा अशी अपेक्षा सुद्धा नाही मला तरी नाही. का? कारण भाऊकीचं वैशिष्ट्य असतं. भाऊकीतला माणूस पुढे गेल्यानंतर भाऊकीचा विश्वास बसत नसतो.
ज्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकीचे जेवल्याशिवाय जाऊ नका. विठ्ठला भावकीचं वैशिष्ट्य असतं काय, असल्यावर सुखानं जगू देत नाही आणि नसल्यावर मरता येत नाही. भावकीचं वैशिष्ट्य असतं. तसं रेड्याच्या भावकीतल्या लोकांना वाटलं रेड्यातल्या भावकीच्या लोकांना वाटलं काय आपल्यात आतापर्यंत कोणीच बोललं नाही, हाच कस काय बोलला. त्याची संगती का लागत नाही तर त्याचा विचार असा आहे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडावळ. त्याच्यातला त्या चरणातला बळ शब्द कुणीकडे लावायचा याच्यावरतीच त्याची संगती अवलंबून. बळ शब्द रेड्याकडे कशाला लावतात आणि हे नेमका बळ शब्द रेड्याकडे लावतात. बहुतेक कोणी लागतात की काय हे त्याचे हा प्रश्न पडतो कधी कधी. अरे बळ शब्द रेड्याकडे नका लावू, बळ शब्द माझ्या माऊलींकडे लावून बघा, संगती लागल्याशिवाय राहत. ते रेड्याचं बळ नाहीच आहे. रेडा बोलला हे माझ्या माऊलीचं बळ आहे. विठ्ठला त्यांच्या शक्तीचा महिमा चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, त्यांच्या शक्तीचा महिमा जळी दगडा सहित वह्या, तारिल्या जैस्या लाह्या. त्यांच्या शक्तीचा महिमा, शक्तीचं वर्णन करता येईल पण स्वरूपाच्या बाबतीत मात्र काहीच बोलता येत नाही. म्हणून संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा दुर्गम सांगितला. आणि फार महत्वाचा शब्द वापरला, तो हा शब्द वापरला. काय शब्द वापरला? तो 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 दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, तो शब्द वापरला. तो हा शब्द काय आहे तर तो हे व्याकरण शास्त्राच्या दृष्टीने सर्वनाम. व्याकरणामध्ये गुरुजी दोन प्रकारची सर्वनाम सांगितली, एक म्हणजे समीपदर्शी सर्वनाम आणि दुसरं म्हणजे दूरदर्शी सर्वनाम. दोन्हीही दर्शक सर्वनाम. एक म्हणजे समीपदर्शी सर्वनाम आणि दुसरं म्हणजे दूरदर्शी सर्वनाम. तो ती ते हे दूरदर्शी सर्वनाम आहे आणि हा ही हे समीपदर्शी सर्वनाम आहे. आता हे हा ही हे करणाऱ्यांना कळायचं नाही. विठ्ठला 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 संतांचा महिमा तो. पुन्हा विशेषण वापरलं बहुदुर्गम. कसा दुर्गम आहे? बहुदुर्गम आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. संतांचा महिमा दुर्गम आहे बाबा, दुर्गम आहे. मग महाराज अहो त्याच्यासाठी शब्द हे माध्यम वापरा ना. महाराज सांगतात शाब्दिकाचे काम नाही येथे. शाब्दिक कोणाला म्हणतात? शाब्दिक कोणाला म्हणतात? दोन टिपणं तेही अर्धालेच बसलेले त्याला शाब्दिक नाही म्हणत, नाही म्हणत. एकनाथ महाराजांनी शाब्दिकासाठी भागवतामध्ये स्वतंत्र एक श्लोक खर्च केला, स्वतंत्र. त्याच्यातली अर्धीच ओवी आपल्याला काफी आहे. विवरण वाचस्पती वेदांत तोही जाणे वार्तिकांत. एकनाथ महाराज सांगतात बाबा ज्याची 4 वेद 6 शास्त्र, ज्याचे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत आहेत, एकनाथ महाराज त्याला शाब्दिक म्हणतात. आणि तुकाराम महाराज सांगतात असा जरी शाब्दिक असला तरी त्याच्याने वर्णन होणं शक्य नाही. तर्की अति गाढा, व्याकरणी चोखडा तर्की अति गाढा असा जरी असला तरी शाब्दिकाचे काम नाही येथे. का नाही तर वर्णन करण्यासाठी 3 गोष्टी लागत असतात. वर्णन करण्यासाठी वाणी लागत असते, वर्णन करण्यासाठी शब्द लागत असतात आणि वर्णन करण्यासाठी अभ्यास लागत असतो. नुसता अभ्यास असून उपयोगाचं नाही, वाणी पाहिजे. नुसती वाणी असून उपयोगाचं नाही, शब्द भांडार वक्त्याकडे पाहिजे. वक्त्याकडे शब्दाचं विपुल भांडार असलं पाहिजे. एका शब्दाला 10 पर्यायी शब्द सांगता आले पाहिजे. इतका वक्ता शब्दाने संपन्न असला पाहिजे. विठ्ठला म्हणून 3 गोष्टी पाहिजे. काहीकडे शब्द आहे वाणी नाही, काहीकडे वाणी आहे शब्द नाही, काहीकडे शब्द आहे वाणी नाही, अभ्यास नाही. तिन्हीतलं एकही कमी असलं तर वर्णन करता येत नाही. पण महाराज सांगतात तुकोबारांकडे शब्द नाहीत का? तर आहेत की. आम्हा घरी धन
शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. महाराजांकडे शब्द सुद्धा आहेत, महाराजांकडे वाणी सुद्धा आहे. मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न, मुखी अमृताची वाणी देह देवाचे देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. मुखी अमृताचे वाणी देह देवाचे अमृताची वाणी देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. मुखी अमृताचे वाणी देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. महाराजांकडे शब्द आहेत, महाराजांकडे वाणी आहे आणि तुकोबारायांचा अभ्यास सुद्धा आहे. त्यांचा अभ्यास किती? चहुवेदाचेही केले विवरण, अर्थही गहन करुणिया. सोपं आहे का? नाही ना. तो काय आपला अभ्यास थोडाच आहे, आपला अभ्यास थोडाच आहे. एक जण भाषण करण्यासाठी उभं राहिला, भाषण करण्यासाठी उभं राहिला आणि नेमका 26 जानेवारीचा दिवस. कोणता दिवस? श्रीहरी बाबा 26 जानेवारीचा दिवस. आणि तो आता शाळेमध्ये सर्व मुलं वगैरे जमलेली होती, झेंडावंदन झालेलं होतं आणि याला उभं केलं भाषणाला. आणि तो काय म्हणला, दादा तुम्हाला माहिती आहे का, बाळांनो तुम्हाला माहिती आहे का, अरे आज 26 जानेवारी, तुम्हाला माहिती आहे का, अरे आज 26 जानेवारी. आणि तुम्हाला हे माहिती आहे का आज 26 जानेवारी काय? अरे सोपं आहे, काल 25 जानेवारी होती म्हणून आज 26 जानेवारी. बाळांनो आज 26 जानेवारी आहे आणि तुम्हाला हे माहिती आहे का, अरे आज 26 जानेवारी काय, अरे उद्याच्याला 27 जानेवारी म्हणून आज 26 जानेवारी. हा आपला अभ्यास. विठ्ठला खऱ्या अर्थानं हे जे असे सगळे आहेत ना, हे एकदा सगळे सीमेवर असे लाईन उभे केले पाहिजे. महाराजांचा अभ्यास आहे, महाराजांची वाणी आहे आणि महाराजांकडे शब्द सुद्धा आहे. तुकोबारायांचा अभ्यास किती? एक छोटासा मुद्दा सांगतो तुम्हाला, कळला तर पहा. पंचदशीकारांनी कृतकृत्यता सांगितली, त्याच्यासाठी एक संपूर्ण प्रकरण खर्च केलं, तृप्तिदीप नावाचं. बरं का, धन्योहम कर्तव्य मेन विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तोयम स्तरमध्ये संपन्नम कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तमित्येव तुप्यते वगैरे असं सगळं अख्खं एक प्रकरणच खर्च केलं. एक अध्याय, थोडक्यात आपल्या ग्राम्य भाषेत एक अध्यायच खर्च केला. कशासाठी? फक्त कृतकृत्यता सांगण्यासाठी. आता पंचदशीकार कोण दादा? तर 1000 पानाचा विचार सागर पंचदशीकारांनी एका श्लोकात सांगितले. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहा. एवढा एक सिद्धांत सांगण्यासाठी विचार सागरवाल्यांनी 1000 पानं खर्च केली. 1000 पानं एवढा एक सिद्धांत सांगण्यासाठी. आणि तो विचार सागर पंचदशीकारांनी फक्त एका श्लोकात सांगितलं. सदा विचारे तस्मात् जगत जीव परमात्मनः जीवभाव जगत भाव बाधे स्वात्मे विशिष्यते. संपला विचार सागर, संपला. त्या पंचदशीकारांनी कृतकृत्यता सांगण्यासाठी अख्खं एक प्रकरण खर्च केलं, तृप्तिदीप नावाचं. आणि ते तृप्तिदीप नावाचं प्रकरण आमच्या तुकाराम महाराजांनी फक्त एका प्रमाणात सांगितलं. विठ्ठला विठ्ठला कृतकृत्य झालो, पावन
पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावन इच्छा केली ते पावन इच्छा केली ते पावन केली ते पावन काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही झालू पाही रिकामा झालू पाही रिकामा झालो पायी रिकामा झालो पायी रिकामा पायी रिकामा पायी रिकामा कृतकृत्यता किती फक्त एका प्रमाणात कृतकृत्य झालो. आणि एवढा ज्यांचा अभ्यास आहे ते तुकाराम महाराज सांगतात, संतांच्या महिम्याच्या बाबतीत बोलाल तर शाब्दिकाचे काम नाही इथे विठ्ठला. अरे त्यांचा महिमा मी काय वर्णन करणार आहे. ब्रह्मादिक देवांना सुद्धा त्यांचा महिमा वर्णन करता येत नाही. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. पायवंदी शिव ब्रह्मा पायवंदी शिव ब्रह्मा पायवंदी शिव ब्रह्मा, पायवंदी शिव ब्रह्मा. ऐसा संतांचा महिमा पायवंदी शिव ब्रह्मा पायवंदी शिव वा, वा, वा. ब्रह्मा पायवंदी शिव ब्रह्मा ऐसा संतांचा महिमा पायवंदी शिवब्रह्मा, चरणीचे रजवंदी शूळ पाणी, नाचती कीर्तने त्यांचे माथा, तेथे माझा काय कोण तो विचार, कोण तो विचार. तेथे माझा काय कोण तो विचार कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार, कोण तो विचार. तेथे माझा काय कोण तो विचार कोण तो विचार वर्णवया पार महिमा त्यांचा, वर्णवया पार महिमा त्यांचा, वर्णवया पार महिमा त्यांचा, महिमा त्यांचा. तेथे माझा काय कोण तो विचार, कोण तो विचार. तेथे माझा काय कोण तो विचार, कोण तो विचार. महाराज सांगतात, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा, शाब्दिकाचे काम नाही येथे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, तो संतांचा महिमा बहुदुर्गम. तो म्हणजे कोणता? शाब्दिकाचे काम नाही येथे, तो संतांचा महिमा बहुदुर्गम. विठ्ठला विठ्ठला आणि महिमा कोणाचा सांगितला हे पण महत्वाचं आहे ना. महिमा संतांचा सांगितला. संतांचा महिमा शब्दात वर्णन करता येतो. मग या आग लागलेल्या कलियुगामध्ये संत म्हणावं कोणाला, हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सगळ्यात मोठा प्रश्न.
फार चांगलं कीर्तन करतो म्हणजे संत असेलच असं काही नाही. कारण कीर्तन करणं हे एक प्रकारचं कौशल्य स्किल आहे. हो. म्हणून कीर्तन करतो म्हणजेच संत आहे असं काही नाही. संत कीर्तन करत असतात, पण कीर्तन करतो तो संतच असतो का असं काही नाही. करिता कीर्तन नवती संत असा पुरावा सुद्धा आहे. विठ्ठला विठ्ठला. संत कोणाला म्हणाल? संत कळणं पण फार महत्वाचं आहे. जसा संतांचा महिमा कळणं महत्वाचं आहे, तसं संत कळणं पण महत्वाचं आहे. मुलगा संत असला तर बापाला कळत नाही आपला मुलगा संत. मुलगी संत असली तर बापाला कळत नाही आपली मुलगी संत आहे. नवरा संत असला तर बायकोला कळत नाही आपला नवरा संत आहे. आणि बायको संत असली तर नवऱ्याला कळत नाही आपली बायको संत आहे. मुलगा संत आहे हे शेवटपर्यंत कळालं नाही. आणि कळालं असतं तर हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्यासाठी 13 उपाय केले नसते. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवारा. शेवटपर्यंत कळालं नाही आपली मुलगी संत आहे. कुणाचं उदाहरण आहे? मीराबाईचं उदाहरण. त्या मेवाडच्या राजाला जर कळालं असतं आपली मुलगी संत आहे, तर मेवाडच्या राजानं मीराबाईला विषाचा प्याला दिला नसता. विष का प्याला राजाजीने भेजा. पाठ आहे तुमच्या. कळालं असतं आपलाच नवरा संत आहे. कुणाचं उदाहरण? अगदी बरोबर बोलले तुम्ही. तुकोबारायचं उदाहरण कसं आहे तुम्हाला सगळंच माहिती, फक्त आम्ही सांगितल्याशिवाय आठवत नाही. सगळंच माहिती आहे तुम्हाला. तुकोबारायांचं उदाहरण कळालं नाही. जिजाबाईने प्रतिव्रता म्हणून नवऱ्याचे जेवढे धर्म असतात तेवढे जिजाबाईने प्रतिव्रतेचे तुकोबारायणप्रती सर्व धर्म पार पाडले, यात कोणती शंका नाही. जिजाबाईचा कीर्तनकारांनी कृपया अपप्रचार करू नये. पण जिजाबाईला तुकाराम महाराज संत आहेत हे कळालं नाही. आणि कळालं असतं तर जिजाबाई सुद्धा वैकुंठाला गेल्या असत्या. नारायण महाराज पोटात होते त्याची चर्चा मला सध्या तरी करायची नाही. आणि शेवटपर्यंत कळालं नाही आपलीच बायको संत आहे. कुणाचं उदाहरण आहे? कुणाचं उदाहरण? राणी मदालसेचं उदाहरण. कुणाचं उदाहरण? राणी मदालसेच्या नवऱ्याचं नाव काय? आता अवघड झालं. राणी मदालसेच्या नवऱ्याचं नाव राजा ऋतुध्वज. त्या राजा ऋतुध्वजाला 3 मुलं झाली तरी कळालं नाही आपली बायको संत आहे. तो राजा ऋतुध्वज हस्तिनापूरचा राजा, तो शिकारीसाठी गेला आणि स्वर्गातली देवांगणा तपश्चर्या करत होती. हा तिच्या रूपाला भाळला आणि याने भात्यातला बाण काढला. प्रत्यंच्या ओढली, भात्यातला बाण काढला आणि तो बाण तिच्या पायाजवळ मारला. तिचं तप भंग झालं. तिने सांगितलं, राजा अरे माझं तप भंग का केलंस? तो म्हणला, तुझं तप भंग का केलं त्याचा विचार नंतर करू. तू माझ्या राज्यात मला परवानगी न घेता तप करण्यासाठी का आली ते सांग. पूर्वीचा काळ फार अवघड होता महाराज, हे आताच्या सारखं नाही. असा इतिहास आहे दादा की दुसऱ्या राज्यात जायचं असेल, पूर्वी त्याला शब्द असा होता परांगणा. दुसऱ्या परांगणात जायचं असेल तर त्यांचा जो ध्वज आहे त्या ध्वजाच्या आपला 4 बोट ध्वज खाली आणि संपूर्ण त्या राज्यातून प्रवास करायचा. कशी गाडी दुसऱ्याच्या राज्यात पळवायला परवानगी नव्हती त्या काळात. का तप करण्यासाठी आलीस? ती म्हणली, राज्या येऊ नये बाबा, मी तुला विचारलं नाही, मला क्षमा कर. तो म्हणला, तसं जमणार नाही. आता माझ्या राज्यात आलीस ना, हा तिच्या रूपाला भाळला. तो म्हणला, तू आता माझ्या राज्यात आलीस ना, मग आता तुला माझ्या सोबत विवाह करावा लागेल. ती म्हणली, अरे हे कसं शक्य? का? तू सामान्य मृत्यू लोकातला राजा, मी स्वर्गातली देवांगणा, दोघांचं जुळायचं कसं? आता ते जुळण्यासाठी पण बराच इतिहास असतो. काय 36 गुण जुळले पाहिजे वगैरे काय, आपल्याला काय कल्पना नाही त्याच्यातली, आपल्याला काय त्याचा अनुभवच नाही अजून. फार मोठा विचार असतो. ती म्हणली, मी तुझ्यासोबत लग्न करणार. आता हा हट्टाला पेटला. ती म्हणली, लग्न करते पण एका अटीवरती. काय? मला लग्नाच्या आधी ऍपलचा मोबाईल घेऊन दे. तो म्हणला, आपला
बारामती पुणे हायवेला बस स्टँडच्या जवळ 2 BHK प्लॉट असला पाहिजे असं बोलली ती. नाही, ती म्हणली आपल्याला फिरायला गाडी घ्यायची. कोणती गाडी घ्यायची बाळा? गाडी फिरण्यासाठी भारीची गाडी सांगा, कोणती घ्यायची हो? तुम्ही सांगा दत्ता भाऊ, काय थार? हे लय गार सांगितली. भारीची सांगा, भारीची. लंबोर्गिनी घेतली तर जमल का? लंबोर्गिनी बघा, पटलं ना? मला माहिती नाही, पटलं तर घ्या, तस काय नाही. तर ती म्हणली लंबोर्गिनी घ्यायची. असं नाही बोलली ती इतक्या साध्या विचाराची नव्हती. माता माऊल्यांनी कधीतरी त्या राणी मदालसेचा आदर्श घेतला पाहिजे. ती म्हणली राजा, अरे मी तुझ्या सोबत लग्न करते, पण एका अटीवरती. काय? आपल्याला जी मुलं होतील ना त्यांना संस्कार मी देईल, तू नाही द्यायची. काय माता असली पाहिजे? अरे जिचं वर्णन ज्ञानोबारायनं करावं ती काय साधी असणार आहे? शेवटी दोघांचा विवाह तिथे गांधर्व विवाह पार पडला. दोघांचं लग्न झालं, मुलगा व्हायचा आणि 5-6 वर्षाचा मुलगा व्हायचा. आणि हिने उपदेश सुरू केला. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, परिचर्म घातले रे पूर्णे कीटकाचा सांधा. आणि मुलगा तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून जायचा. तिने मुलांची नावं सुद्धा फार गोड ठेवली. अमर्त्य नाव ठेवलं तिने मुलाचं. काय? अमर्त्य, अलर्क मुलांची नाव, अमर्त्य. आता सध्याची नाव ते जगन्नाथांना फार गोड सांगायचे. वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथांना फार गोड सांगायचे. ते म्हणायचे सध्या मुलांची नाव काय? अनिल. नाव काय? अनिल. आता या अनिल शब्दाचा काय अर्थ लावतो? अनिल म्हणजे काय? कुठंतरी गेला की काहीतरी अनिल, त्याचं नाव अनिल. सप्त्याला गेला की चपला अनिल, दुसरीकडे गेला की काहीतरी अनिल, त्याचं नाव अनिल. मुलांची नावं तरी चांगली ठेवा. विठ्ठला तिनं मुलांची नावं सुद्धा फार सुंदर ठेवली. मुलगा 5-6 वर्षाचा व्हायचा, जंगलात जायचा. 5-6 वर्षाचा हिने उपदेश तसा करायचे महाराज. उपजोनी दुर्लभू रे माय बापा झालासी, वाढविती थोराशा दुःखी कष्टी सायासी. 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्मजाड तुझी मान अडकली, आकांतु जननी दुःखे धाई मुकली. स्मरे त्या हरिहरा ध्याई श्रीकृष्ण माऊली. असं करता करता 3ही मुलं तपश्चर्या करण्यासाठी निघून गेली. 4था मुलगा झाला आणि राजा म्हणला थांब. अगं काय शिकवतीस मुला? डायरेक्ट मुलं तपश्चर्या करण्यासाठी निघून जातीस. आता या मुलाला मी शिकविल, तुम्ही नाही, तू नाही शिकवायचं. ती म्हणली राजा, अरे राजा आपला करार काय झालाय? मुलांना शिक्षण मी देईल, तुम्ही नाही द्यायचं. तो म्हणला अगं माझ्या राज्याला वारिस ठेवणार आहेस का नाही? ती म्हणली आपला करार झालेला आहे, मला माहित नाही, एवढा तरी मुलगा मला माझ्या राज्यासाठी दे. शेवटी नाविलाज झाला, तिनं मुलगा दिला आणि महाराज ती नीट जंगलाच्या दिशेनं निघाली तपश्चर्या करण्यासाठी नीट. आणि शेवटी आईच अंतकरण परत आली. एक चिठ्ठी लिहिली, ती तावीज मध्ये बांधली, इथे दंडाला बांधली आणि सांगितलं की हा मुलगा मोठा झाल्यानंतर याला उघडून पहा म्हणा. आणि राजा सुद्धा, तो ऋतुध्वज राजा सुद्धा तिच्या पाठीमागे तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. राणी मदालसेनं राजा ऋतुध्वजाला गायत्री मंत्राचा उपदेश केला आणि 12 वर्ष तप केलं. आणि तप केल्यानंतर तप उत्थान झालं तर दोघांची कांती सुद्धा सोन्यासारखी चमकत होती. आणि राजा ऋतुध्वज म्हणला काय ग, आपली मुलं इकडच कुठं तरी आली असतील नाही का? ती म्हणली राजा, अरे तुला मुलांचं दर्शन करायचंय. तिने मुलांना हाक मारली, मुलं आली तर मुलं सोन्यासारखी चमकत होती. आणि मग राजाला पश्चाताप झाला, अगं माझ्या त्या राज्यातल्या मुलाचं कसं होईल? ती म्हणली राजा त्याचं बाप तो भोगायचं मला माहित. अरे 3 मुलं झाले तरी कळालं नाही. आपली बायको संत आहे तर तासभर कीर्तन ऐकून काय कळणार आहे? कीर्तन करणारा बुवा संतच असेल म्हणून. विठ्ठला 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 विठ्ठला
नसतात. एखादी सामान्य व्यक्ती स्वप्रयत्नानं स्वकर्तृत्वानं स्वबळानं एखादी सामान्य व्यक्ती असामान्य पदावर जाऊ शकते. पण ज्या वेळेला ती सामान्य व्यक्ती स्वकर्तृत्वानं स्वप्रयत्नानं असामान्य पदावर जाते त्यावेळेला तिला सामान्यपणाने वावरता येत नाही. पण सामान्य व्यक्ती असामान्य पदावर जाऊनही सामान्यपणाने वावरते हे त्या व्यक्तीचं असामान्यपण असतं. विठ्ठला आणि संतांच्या चरित्राची निंदा या महाराष्ट्रात का झाली? का झाली? तर संतांचं चरित्र जगाला कळालं नाही म्हणून निंदा झाली. कवी कालिदासांचा फार गोड श्लोक आहे दत्ताभाऊ. कवी कालिदास सांगतात की जगाला संत कळाले नाही म्हणून संतांचं चरित्र निंदनीय आहे असा त्याचा अर्थ नाही. पाहणारे मंद आहेत असा त्याचा अर्थ. अलोक सामान्य मचिंते हे तुकम निंदौस्ति मंदांश चरितम महात्मा. विठ्ठला संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही. येथे शब्दात वर्णन करता येत नाही. मग महाराज शब्द माध्यम कमी पडतं ना, मग उपमा द्या. महाराज सांगतात त्यांना उपमा तरी कशाची द्यावी? का अरे कितीही दूध देणारी गाय असली तर ती काय कामधेनू होत असते का? बहु दुधळ बहु दुधड जरी झाली गाय तरी होईल काय कामधेनू. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. कितीही दूध देणारी गाय असली तर ती काय कामधेनू होत असते का? आणि कितीही दूध देणारी म्हैस असली तर ती काय कामधेनू होत असते का? बहुतेक इथे शेळी विसरलेली दिसते. दुसरीकडे घेतली उदंड त्या गाई म्हैशी आणि शेळ्या परित्या निराळ्या कामधेनू. उदंड त्या गाई परित्या निराळ्या कामधेनू. उदंड त्या म्हैशी परित्या निराळ्या कामधेनू. उदंड त्या शेळ्या परित्या निराळ्या कामधेनू. बहुदुधड जरी झाली म्हैस तरी होईल काय कामधेनू. बहुदुधड जरी झाली म्हैस म्हणजे कितीही दूध देणारी गाय कितीही दूध देणारी म्हैस असली
तर ती काय कामधेनू होत असते का? तसा कितीही बडबड करणारा असला तर तो काय संत होत असतो का? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, विठ्ठला, नाही. बहु तुधड जरी झाली म्हैस, गाय तरी होईल काय कामधेनू. का? कामधेनूचं वैशिष्ट्य काय? अरे ज्याची आईच कामधेनू आहे त्याला जगात काय प्राप्त आहे? संपत महाराज ज्ञानोबराय पहिल्या अध्यायात फार गोड वर्णन करतात. जयाची कामधेनू माये, तयासी अप्राप्य काही आहे. म्हणून प्रवर्तो लाहे ग्रंथी ये, म्हणून तरी होईल काय कामधेनू. मग महाराज कळणारच नाहीत का? तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. महाराज सांगतात संत कळावे असं वाटत असेल तर तुम्हाला सुद्धा संतच व्हावं लागेल, दुसरा पर्याय नाही. का? खूप बुद्धी लावली म्हणजे संत कळत नसतात, कळत नसतात. पेशव्यांच्या काळामध्ये 3.5 शहाणे होते. किती शहाणे होते? 3.5 शहाणे. त्यामध्ये नानासाहेब फडणवीस अर्धे शहाणे होते. अर्धे शहाणे. अर्धे शहाणे का? ते बुद्धीनं खूप तल्लख होते भोसले गुरुजी, पण हृदयानं मात्र ढिल्ले होते. त्यांच्यात युद्ध करण्याची ताकद नव्हती. रणांगणावर युद्धभूमीवर गेले आणि सैन्य पाहिले की परतून यायचे, पण ते बुद्धीने इतके तल्लख होते. एक मनुष्य नानासाहेबांकडे गेला. तो म्हणला, नानासाहेब मला माझ्या हिऱ्याची परीक्षा करायची. नानासाहेब म्हणले, ज्या गोष्टीची ज्या वस्तूची परीक्षा करायची ती वस्तू तर पुढे उपलब्ध नको का? त्यानं खिशातला हिरा काढला, नानासाहेबांपुढे ठेवला. तेवढ्यात एक माशी त्या हिऱ्यावरती बसली. नानासाहेब म्हणले, एक काम कर, हे फुलपात्र घे, याच्यात पाणी भरून आण आणि माझी देवपूजा होईपर्यंत तुझा हिरा ठेव. नानासाहेब तुमची देवपूजा किती वेळ चालणार? ती काय आपली पूजा होती काय? घालीन लोटांगण लगेच पटांगण. नानासाहेबांची पूजा ते म्हणले 2 तास. तो म्हणला माझ्या हिऱ्याची परीक्षा झाली. का? अरे हिरा नव्हताच तो, खडी साखरेला पैलू पाडलेले होते. एक माशी बसली तरी कळाला हा हिरा नाही, ही खडी साखर. माझ्यासारखा असता तर 100 माश्या बसल्या असत्या तरी कळालं नसतं हिरा कशाला म्हणतात आणि खडी साखर कशाला म्हणतात. का? हिरा कळत नाही. जवाहरीच्या कपाटातला हिरा कधी रस्त्यावर येऊन सांगत असतो का मी हिरा आहे म्हणून? आणि जगाचा एवढा अधिकार आहे की जगाने हिरा ओळखावं. अरे लोकांना वांगे कळत नाही सरकारी कोणत्या गावरान कोणते, हिरा कवा कळायचा आहे तो तुम्हाला? जवाहरीच्या कपाटातला हिरा कधी रस्त्यावर येऊन सांगत नसतो मी हिरा आहे. संत काय गाडीवर लिहित असतात का आम्ही संत आहोत म्हणून? नाही. संत कधी जगाला ओरडून सांगत नाहीत की आम्ही संत आहोत, आणि जगाचा एवढा अधिकार नाही की जगाने संतांना ओळखावं. हिरा कधी आपली किंमत स्वतः सांगत नसतो. आणि सध्या बरेच संप्रदायातले हिरे सांगतात की आम्ही हिरे आहेत म्हणून. विठ्ठला विठ्ठला बडा बडोई न करे न कहे कोई बोल, हिरा मुख से ना कहे लाख हमारा. संत कधी जगाला सांगत नसतात की आम्ही संत आहोत, आणि जगाचा एवढा अधिकार नाही की जगाने संतांना ओळखावं. मग महाराज कळणारच नाहीत का? कळतील की कधी? भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती आणि काती, दुर्लभ या गती. महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती, दुर्लभ या गती. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, व्हावे ते आपण. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, व्हावे ते तरीचा महिमान येईल कळो, तरीचा महिमान येईल कळो.
हवे ते आपण तरीचा महिमान येईल कळू 5 मिनिटं राहिले बरोबर आवडतो आणि तरीचा महिमान येईल कळू पहिल्या चरणात महिमा शब्द वापरला आणि शेवटच्या चरणात महिमान शब्द वापरला. एकदा महिमा शब्द वापरल्यानंतर परत महिमान शब्द वापरण्याची काय आवश्यकता आहे? महिमा आणि महिमान मग याला काय म्हणतात तर याला महिमा पहिल्या चरणात शब्द वापरला शेवटच्या चरणात महिमान शब्द वापरला याला उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता म्हणतात. वक्त्याला अभंगाचा उपक्रम माहिती असला पाहिजे, वक्त्याला अभंगाचा उपसंहार माहिती असला पाहिजे, वक्त्याला अभंगाचं षडलिंग माहिती असलं पाहिजे, वक्त्याला अभंगाचं तात्पर्य माहिती असलं पाहिजे, वक्त्याला अभंगाचा पदच्छेद माहिती असला पाहिजे, वक्त्याला अभंगाचा अन्वय माहिती असला पाहिजे, वक्त्याला अभंगाचा व्यतिरेक माहिती असला पाहिजे. पण सगळा अतिरेक झालेला असल्यामुळे ह्याचा काही संबंधच राहिलेला नाही. असो महिमा आणि महिमा. मग महिमा 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 म्हणजे काय तर महतो भावा हा यस्य सहा महिमा कोणत्याही वस्तू व्यक्ती पदार्थाचा खऱ्या अर्थानं मोठेपणा कळणं याला महिमा म्हणतात. विठोबा रखुमाई.